नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आले आहोत फर्ग्युसन कॉलेज रोडला आणि आपण ज्या रेस्टॉरंटचा आज कव्हरेज सांगतो आहे किंवा त्याच्यावर बोलणार आहोत ते आहे सुर्वेश प्युअर नॉनव्हेज. हा प्युअर नॉनव्हेज हा जो कॉन्सेप्ट त्यांनी काय तयारी केलेला आहे हा नुसतं नवीन आहे सर. जास्तीत जास्त एक 5 महिने झालेले आहेत तरीसुद्धा आम्ही लोकांना बघतोय, रांगेत लोक बसून खात आहेत. आपण थोडंसं चर्चा करू की इकडच्या जनताशी त्यांना काय काय आवडत असतो. ओके, या आपण बोलूया. नमस्कार साहेब. नमस्कार. सर ते तुम्ही काय करताय? आम्ही आत्ता चिकन खातो आहे. चिकन म्हणजे कधी नेहमी 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 येतो. पण हा रेस्टॉरंट नुसतंच उघडलं गेलं आहे नाही का? तरी पण ते उघडल्यापासून आम्हाला ही टेस्ट आवडली आहे. स्वच्छता, पदार्थ एकदम क्लीन, चांगले पदार्थ असतात. त्यांना आम्हाला इथे येण्याची इच्छा होतेच आणि टेस्टी असतात मेन म्हणजे. Of course, because the cleanliness or the taste, the typical Satari taste. Yes. Yes, पण इथल्यासारखी टेस्ट नाही आहे तिकडे. जी आपण थाळी म्हणतो, टिपिकल ऑथेंटिक महाराष्ट्रीयन थाळी, ती इथेच. ॲक्च्युली फेसबुकवरती आम्ही त्यांचं जे वेब पेज आहे तिथून. येस येस, ऑफकोर्स. My name is Yuvraj. Yes. Chicken? Yes, chicken. No, but I like chicken. I prefer chicken more. Yeah. आता माझी मॉम मटन खाते त्यामुळे आहे, म्हणजे खाणारे आहेत सगळे. यस, एक्झॅक्ट. नाही, असू दे खरं. तुम्ही नक्की काय खाल्लं? मी मस्तपैकी मटनची थाळी घेतलेली आहे. मटन मसाला. येस, मटन मसाला. काय स्पेशालिटी काय आहे? स्पेशल म्हणजे मला मटन तर पहिल्यापासून आवडतं आणि ह्याला एकदम टेस्ट जशी पाहिजे ना आपली. म्हणजे हा प्रकार कोणता आहे? हा म्हणजे गावठी कसं बनवतात, गावरान स्टाईलने, त्या स्टाईलने बनवलेलं. म्हणजे महाराष्ट्र कुठला? मराठवाडा आहे की कोल्हापूर? सातारा, कोल्हापूर त्याच्यामध्ये. हो हो. Again, I'm disturbing you very last time. I was supposed to. I think you were in that industry as well. Management industry. What brings you here? You seem to be floating all over the globe, right? So, and again, you're coming back to So the basic. that is the main thing that I have come here, because this taste you will not find anywhere else. Because You would say it's better than what you eat in abroad? yes, Definitely. because this is like typical Maharashtrian. What you See, customer is always the best, rather judge for anything, but nobody can be as good as they are. And again, we have a lady, a beautiful lady, she's talking about going global all over world, and she eats Marathi food here. Thank you so much, ma'am. आपण मगाशी चर्चा केली स्त्रियांबरोबर. चर्चा करूया आपण. हे जरा साहेब बसले. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्ही काय खाऊन झालं? थोडं आमचा उशीर आलो आहे तरीसुद्धा तुमचा हात पूर्ण भरून काय खाल्लं तुम्ही? आम्ही मटण खाल्लं. मटण खाल्लं. पण असं साहेब, हा मटणाचा प्रकार पुण्यामध्ये बऱ्यापैकी आहे नाही का? हो. काय मटण थाली म्हणतात. तुम्ही यांच्याकडे येण्याचा म्हणजे त्यांचं हॉटेल पण नुसतं उघडलं गेलेलं आहे. 4 महिने पण नाही झालं. तर काय आत्ता आम्ही जे मटण खाल्लं आहे ना, आता पोट भरलं म्हणून पोट नाही भरलं अजून मन भरलं नाही. आता आम्ही भरपूर खाल्लं असतं. म्हणजे पोटात जागा नाही. दिवसभर खाऊ. दिवसभर खाऊ शकता. काय सर? हॅलो तुम्ही काय खाताय? सर, मी ॲक्च्युली भाकरी आणि पिठलं खातोय. खाली मी 10 दिवस गणपती पाळलेला आहे. म्हणजे फर्स्ट टाइम असं झालं की 10 दिवस मी गणपती पाळला आहे. त्यामुळे मी नॉनव्हेज नाही खाते. पण अदरवाईज हे नॉनव्हेज हॉटेल आम्ही रेग्युलर असतो इथे. तुम्ही इथे पुढे पण आलात का? रेग्युलर इव्हन साताराला जायचो आम्ही सुरवेजमध्ये खायला. म्हणजे मुंबईपासून पुण्यापासून सातारा? हो, पुण्यापासून सातारा जायचो. मी मुंबईचा आहे, पण मी मुंबईवरून पण सातारापर्यंत जायचो आम्ही. काय म्हणताय? हो, इथे रेग्युलर राहायची. नमस्कार. हां, तुम्ही इथे त्यांच्याकडे भाताचा प्रकार पण आहे त्याच्याबद्दल खाल्ले, भातही खाल्ले आम्ही. काय असं काय भात आहे? भात इथे इंद्रायणी भात दिला त्यांनी, तांदूळचा लोकल. हा, लोकल भात दिला. हा, भातमध्ये कसं, बिर्याणीमध्ये कसं? नाही, आम्ही प्लेन भात घेतला, पण तो फार टेस्टी होता गरम गरम घेतल्यामुळे. कसं तिकडे असणार? आणि आरोग्याचं कधी लक्षात ठेवता येईल? आरोग्याचा कधी काय प्रॉब्लेम झाला असे खाऊन वगैरे? नाही, काही नाही.
काही वेळा आपण जेव्हा non-veg खातो, काही वेळा नाही हे मटण जे आहे ते एकदम घरगुती टाईप मटण आहे. याला मसाले स्पाइस तसे कमी आहेत आणि एकदम टेस्टी बनवलेले आहे. पूर्वी आम्ही पुण्यावरून सातारला जेवायसाठी जायचो खास त्यांच्या फ्रीजलेस म्हणतो हां असं आहे. हां हां हे त्यांच्या घरा म्हणजे आमच्या घरातल्या आमच्या आईने बनवल्यासारखं वाटतं. इतकं घरगुती जेवण. अन्नपूर्णा तशा प्रकारे ते. थँक्यू सो मच. आपण 2 व्यक्तींशी बोललो आहे. तिसरे पण एक व्यक्ती आहे, ते पण स्वतः बोलत आहे की नेहमी येतात म्हणून. नमस्कार. इथे इथे काय म्हणून तुम्ही खाताय आता इथे? इथे आम्ही चिकन आणि मटन हे काय प्रकार आहे? हा सुका चिकन वाटतं नाही का? हा सुका चिकन आहे. काय म्हणतात? ओनली अळणी फ्राय याला म्हणतात. काय म्हणतात? अळणी फ्राय म्हणजे काय? म्हणजे हां हां. अच्छा अच्छा, म्हणजे ड्राय करून पूर्ण. म्हणजे ड्राय करून त्याला मसाला आफ्टरवर्ड्स मिक्स करतात यामध्ये. हो. आणि तर हे मुलांना यांना लाईट आहे आपण असं जसं स्टार्टर प्रकार म्हणतो तसं आहे. स्टार्टर राईट दिस स्टार्टर बट इट्स व्हेरी युनिक, यू डोंट फाइंड इट या या नाईस अँड युनिक. पण हे रेस्टॉरंटला सर आता मी बघतो बऱ्यापैकी रांग पण आहे, नवीनच आहे नाही का? नाही, पण तुम्ही असं तरी ऐकून म्हणजे जरी सुद्धा जवळ 3 वर्ष व्हायला आले तर हां, पण त्याचं भरपूर लोक येतात नाही का? भरपूर येतात. जागा कमी आहे हां हां. आणि संडेला तर वेटिंग आहे. 1 hour वेटिंग आहे. आमच्या कस्टमरला काय मेसेज द्याल की तुम्ही नेहमी या इकडे खायला? कस्टमरला केव्हाही प्रश्नच नाही. इथे सगळं आपल्याला घरगुती मिळतं. भाकरी आपण घरी खातो ना, दॅट टाईप. नॉनव्हेजला जे आपण घरी खातो, घरी एवढं रुचकर आपल्याला करता येत नाही किंवा लेडीजला जमत नाही, तर ते इथे येऊन खातात. आपल्यासमोर लेडीज पण त्यांना बोलणं योग्य वाटतं. तर ते इथे येऊन Kids also enjoy, yeah, because it looks like a starter, no? So they can straight munch it also, right? They don't like much of Yeah, sometimes spicy. Hi, what's your name? Kid is very nice. मराठी बोलतो तो. मराठी बोलतो ना? नाव काय? दिव्यान. दिव्यान. काय खाणार आहेस तू? उचल ना, नको उचल ना, मग थांबलास का तू? उचल ना पटकन. चिकन आणि मटन खाल्लं. कसं खाणार आहेस? डायरेक्ट नाही असं ओढून खाणार आहेस की तोडून काटाने? तोडून दाखवू जरा एकदा कॅमेरासमोर. बिंदास दाखव ना. असं आणि असं. थँक्यू सो मच. थँक्स सर.